Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edgeon Tips. बघा आज आपण बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर स्टार्ट करत आहोत. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडे चॅप्टर. येस, बघा बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय म्हणते पहिल्या स्टार्टिंगला. तर सपोज आपण कोणते म्हणजे कोणती लिव्हिंग थिंग म्हणजे काही पानं किंवा कोणते काही एखादं आपल्या बॉडीमधला पार्ट्स किंवा असं काही कोणती लिव्हिंग थिंग जर घेतली आणि त्याच्यामध्ये जर म्हणजे काय म्हणतात त्याला जर म्हणजे ऑब्झर्व वगैरे केलं तर त्यात आपल्याला कोणते एलिमेंट्स भेटतात जसे की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असे आणि बाकीचे एलिमेंट्ससुद्धा भेटतात. ओके, ते जर सपोज आपण काय म्हणतात एखादी नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे अर्धचं क्रस्ट वगैरे घेतलं त्यातसुद्धा सेम म्हणजे ऑप्टन सिमिलर लिस्ट म्हणजे सेम हे सापडतात. कोणते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. फक्त ह्या डिफरन्स एवढा येतो आहे की लिव्हिंग थिंगमध्ये हे जे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही जी कंटेंट आहे ना हा थोडासा जास्ती भेटतो आहे आणि ते जर नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये बघितलं तर थोडंसं कमी भेटतो आहे. ओके, क्लोजर एक्झामिनेशन रिव्हील्स दॅट द रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन विथ रिस्पेक्ट टू अदर एलिमेंट्स इज हायर इन एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅन इन अर्थ क्रस्ट. म्हणजेच काय तर एक म्हणजे एखादं सपोज लिव्हिंग थिंग असेल नंतर लिव्हिंग थिंग्समध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं जो कंटेंट असतं ना जी अमाऊंट असतं ना ते आहे ती म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्सपेक्षा जास्त असते. ओके, मग आता हे ॲनालिसिस कसं करायचं म्हणजे केमिकल कंपोजिशनचं त्यासाठी एक काय म्हणतात एक मेथड आहे. ओके, आज ती मेथड आपण बघणार आहोत. ओके, त्याला काय म्हणतात मॉर्टर अँड पेस्टल. ओके, मॉर्टर अँड पेस्टलचं यूज करून हे आपण केमिकल ॲनालिसिस करू शकतो. ओके, लेट्स स्टार्ट. म्हणजे बघा काय करता आहे सपोज आपण कोणते म्हणजे एखादी लिव्हिंग काही थिंग घेतली. सपोज एक व्हेजिटेबल घेतली. काय एक व्हेजिटेबल. ओके, मग व्हेजिटेबलला काय करायचं व्हेजिटेबल सपोज आपण एक लिव्हिंग टिश्यू म्हणजेच व्हेजिटेबल घेतली. मग त्याला काय करायचं पहिला ग्राइंड करायचं. म्हणजे सपोज असं एक आपण एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काय आपलं सगळे असं हे आपली सगळे लिव्हिंग टिश्यू. मग ह्याच्यामध्ये जे आहे ना हे आहे नाही काय आपलं ग्राइंड इन ट्रायक्लोरो म्हणजे ह्यात जे आहे ना ट्रायक्लोरो ॲसिटिक म्हणजे TCA. ओके, TCA ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. ओके, TCA ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आहे. ओके, आणि दिस युजिंग मॉर्टर. मग हे जे मॉर्टर आणि पेस्टल आहे ना ह्यानं काय म्हणतात ग्राइंड करायचं आणि ह्यात मग आपल्याला एक काय म्हणतात एक म्हणजे सपोज एक असं लिक्विड भेटतं आहे. सपोज काय आपल्याला भेटलं एक लिक्विड. मग हे काय करायचं एका फिल्टर पेपरवरती म्हणजे फिल्टर करायचं. मग फिल्टर केल्यावर काय भेटणार सपोज एक आपलं फिल्टर पेपर होता. ओके, मग हे फिल्टर केलं. मग फिल्टर केल्यावर आपल्याला इथून काय भेटणार खाली असे काय एकदम म्हणजे एकदम लहान असे मायक्रोमॉलिक्युल्स असे भेटणार आपल्याला. ओके, आणि काही तिथं दॅट इज असे मोठे मॉलिक्युल्स पण इथं मग वरती राहणार कारण ऑब्वियसली आपण फिल्टर करतो ना. मग काही फिल्टर होऊन जाणार आणि जे थोडेसे साईजनं मोठे असतात ते इथे वरती राहणार. ओके, हे जे वरती राहतात ना त्याला रिटेंटेट असं म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात फिल्ट्रेट. ओके, येस वी कॅन सी वी ऑब्टेन थिक स्लरी. येस, आपल्याला लिक्विड म्हणलं दॅट इज द थिक स्लरी. ओके, स्लरी. इफ वी स्ट्रेन दिस थ्रू चीज क्लॉथ और कॉटन म्हणजे सपोज एखादं आपण कॉटन वगैरे घेतलं म्हणजे फिल्टर करायसाठी आपण काही घेऊ शकतो. वी ऑब्टेन 2 फ्रॅक्शन्स. ओके, वन इज कॉल्ड फिल्ट्रेट और मोर टेक्निकल कॉल्ड ॲसिड सोल्युबल. म्हणजे जी खाली आहे ना फिल्ट्रेट दॅट इज काय म्हणतात ॲसिड सोल्युबल. ओके, ॲसिड सोल्युबल दॅट इज कॉल्ड ॲसिड सोल्युबल पूल. अँड द सेकंड रिटेंटेड और ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन. येस, हे जे आहे ना ॲसिड इनसोल्युबल. रिटेंटेड म्हणजे जो वरती राहतं आहे ना सो ॲसिड इनसोल्युबल. ओके, दॅट्स ऑल. Scientists have found thousands of organic compounds in ॲसिड सोल्युबल पूल. म्हणजे ॲसिड सोल्युबल पूलमध्ये सुद्धा मिनिमम हे सापडलेत आणि त्यामध्ये ॲसिड इनसोल्युबलमध्ये सुद्धा. ओके, ॲसिड इनसोल्युबल जे असेल ना ह्याला काय म्हणतात मॅक्रोमॉलिक्युल्स असं म्हणतात. ओके,
ह्याला काय म्हणतात वेट मॅक्रोमॉलिक्युल्स ॲसिड इनसोल्युबल ओके दॅट इज मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि हे जर ॲसिड सोल्युबल जर बघितलं ॲसिड सोल्युबल दॅट इज मायक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे ऑब्वियसली लहान असतात ना, सो लहान असल्यामुळे हे मायक्रोमॉलिक्युल्स असं म्हणतात. ओके दॅट्स ऑल. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं, सपोज कोणती एखादी लिव्हिंग थिंग घेतली आणि किंवा नॉन लिव्हिंग थिंग घेतली तर त्यामध्ये आपण कार्बन हायड्रोजन किंवा ऑक्सिजनचा कंटेंट असतो ना सिमिलर असतो, परंतु फक्त एक डिफरन्स हा येतो की जे आपण म्हणजे लिव्हिंग थिंग घेतो ना त्या लिव्हिंग थिंगमध्ये थोडंसं कंटेंट कार्बन हायड्रोजनचा जास्त असतो, त्यापेक्षा जर म्हणजे नॉन लिव्हिंग थिंगपेक्षा थोडासा जास्त असतो बस. मग आता ह्याचं केमिकल ॲनालायसिस केमिकल कंपोजिशन ॲनालायसिस करायचं. मग ते केमिकल कंपोजिशन ॲनालायसिस कसं करायचं, तर त्यासाठी एक मेथड आहे. मग ते काय करायचं, सपोज कोणते आपण जी लिव्हिंग थिंग घेणार आहे, सपोज काय एखादी व्हेजिटेबल और काहीतरी घेतलं लिव्हिंग टिश्यू घेतली, मग ते काय करायचं एखादं काय म्हणतात कोणते एखादं असतं काय म्हणतात पॉट वगैरे किंवा कोणते म्हणजे एखादं भांडं घ्यायचं, त्यामध्ये मग ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड टाकायचं आणि त्याला मोर्टर आणि पेस्टल म्हणून असं ग्राइंड करायचं. मग ग्राइंड केल्यानंतर ते एका कॉटनमधून फिल्टर करून घ्यायचं. मग त्यातनं जे फिल्टर होऊन खाली जो पार्ट येणार आहे म्हणजे जो कंटेंट येणार आहे दॅट इज कॉल्ड एज अ ॲसिड सोल्युबल पूल. ॲसिड सोल्युबल पूल. आणि जो वरती राहणार आहे दॅट इज ॲसिड इनसोल्युबल पूल. म्हणजेच काय फिल्ट्रेट आणि रिटेंटेड. बस एवढं लक्षात ठेवायचं. ओके दॅट्स ऑल. मग हे जे काही काय म्हणतात एक मेथड म्हणजे कसं फॉलो करायचं दॅट इज इन अदर वर्ड्स वन आयसोलेशन. पहिल्या स्टार्टिंगला काय करायचं, मी आता हे वगैरे झालं सगळं, मग ह्याचं काय करायचं पहिलं आयसोलेशन. हे सगळं झाल्यानंतर आयसोलेशन नंतर काय करायचं म्हणजे वेगळं करायचं दॅट इज सेपरेशन. ओके सेपरेशन सेपरेशन. पहिल्या स्टार्टिंगला आयसोलेशन म्हणजे काय सेपरेशन करायचं. त्यानंतर काय म्हणतं आहे प्युरिफाय, म्हणजे ऑब्व्हियसली प्युरिफिकेशन करायला लागतं. त्यानंतर काय करायचं प्युरिफिकेशन. ओके प्युरिफिकेशन. आणि त्याच्यानंतर मग ॲनालिटिकल टेक्निक्स. ओके ॲनालिटिक टेक्निक्स. ओके दॅट्स ॲनालिटिकल टेक्निक्स. म्हणजे मग त्याचं ॲनालायझेशन करणे वेन वी अप्लाइड दिस कंपाऊंड त्यानंतर मोलिक्युलर फॉर्म्युला अँड द प्रोबेबल स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड भेटणार. म्हणजे काय त्यानंतर काय भेटणार आपल्याला प्रोबेबल स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड. ओके स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड भेटणार. दॅट्स ऑल. ओके हेच काय करायचं पहिल्या स्टार्टिंगला सपोज जस्ट 1 मिनिट येस काय म्हणतं पहिल्या स्टार्टिंगला एक जस्ट 1 मिनिट वेट घेतलं मी सपोज अमाऊंट ऑफ टिश्यू दॅट इज वेट घेतलं वेट घेतलं दॅट्स वेट त्याला काय करायचं पहिलं ड्राय जस्ट 1 मिनिट मग ड्राय केलेलं काय होणार ऑब्वियसली ड्राय वेट म्हणजेच काय H2O वॉटर जो आहे ना वॉटर रिमूव्हर. दॅट्स ऑल. त्यानंतर काय होणार जस्ट 1 मिनिट येस हे झालं. त्यानंतर मग बर्न करायचं. ओके बर्न म्हणजेच दॅट इज द CO2 रिमूव्हर झाला देन दॅट इज कॉल्ड द ॲश. आपल्याला ॲश भेटते दॅट्स दी ॲश. ओके म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला आपण वेट घेतला, त्यानंतर म्हणजे त्याला ड्राय केलं म्हणजेच H2O निघून जाणार आणि त्यानंतर ड्राय वेट भेटणार आपल्याला. ते जर बर्न केलं म्हणजे त्यातून CO2 निघून जाणार आणि ॲशमध्ये काय असणार आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम दॅट्स म्हणजे सॉरी हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड लाईक सल्फेट आणि फॉस्फेट भेटणार. सल्फेट अँड pH that is the phosphate. Okay that's all. Think everything is clear. ओके म्हणजे काय होतं जस्ट टेक इट इझी. ओके एक रिवाईज करूया. लेट्स रिवाईज इट. म्हणजे काय होतं पहिल्यांदा आपण काय घेतलं सपोज एखादी लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग घेतली. नॉन लिव्हिंग थिंग ह्याच्यामध्ये काय कार्बन
आणि कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन कंटेंट म्हणजे सिमिलरच असणार, परंतु त्याचं पर्सेंटेज म्हणजे प्रमाण जे आहे ना ते कमी किंवा जास्त असणार. ओके, हे लिव्हिंग थिंगमध्ये सॉरी नॉन लिव्हिंग थिंगमध्ये कमी असणार आणि हे जर लिव्हिंग थिंगमध्ये बघितलं तर जास्त असणार. ओके, दॅट्स ऑल. हे तर क्लिअर आहे. त्यानंतर काय होणार, त्यानंतर जे आहे ना सपोज मग हे केमिकल कंपोजिशन कसं हे करायचं, मग त्यानंतर एक सपोज एक कोणती लिव्हिंग थिंग घेतली. ओके, लिव्हिंग थिंग मग काय करायची, ट्रायक्लोरो ॲसिटिक मॉर्टर आणि पेस्टल यूज करून ग्राइंड केली. ओके, ग्राइंड केली मग त्यानंतर फिल्ट्रेट आणि रिटेंटेट असा पार्ट भेटतो आहे. बस, दॅट्स ऑल. त्यानंतर मग इथं वेटला जर मी सपोज त्याला ड्राय केलं म्हणजे वॉटर निघून जाणार, वॉटर निघून गेलं का ड्राय वेट भेटणार, आणि त्याला जर बर्न केलं कसं वेट निघून जाणार आणि त्यातनं ॲश भेटणार आपल्याला. बस, दॅट्स ऑल. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, आणखी एकदा रिवाईज करूया. सपोज काय होतं, व्हेजिटेबल घेतली, त्यानंतर मग ट्रायक्लोरो ॲसिडमध्ये जर युजिंग मॉर्टर आणि पेस्टल यूज करून जर ग्राइंड केलं आणि त्यानंतर मग कॉटन पेपरवरती जर फिल्टर केलं, त्याचं जर फिल्ट्रेशन केलं त्याने फिल्ट्रेट आणि रिटेंटेट असा पार्ट भेटतो आहे. ओके, दॅट इज ॲसिड इनसोल्युबल, ॲसिड सोल्युबल, मायक्रोमॉलिक्युल्स अँड मॅक्रोमॉलिक्युल्स. त्यानंतर आयसोलेशन, प्युरिफिकेशन आणि देन ॲनालिटिकल टेक्निक्स. होप everything is clear. Thank you so much. Bye bye.